श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुमच्याच लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून जा, त्यांचं तुमच्याकडे असलेलं काम आता झालेलं आहे. ते मनाने खूप चांगले असतात, फक्त जास्त डोकं असणारी लोक त्यांचा खूप जास्त फायदा उचलतात. नेहमीच इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्यांना खुश करता करता लोक आपली खुशी विसरून जातात. तुम्हाला दुसरं कुणीही समजून घेऊ शकत नाही. तुम्ही काय करू शकता हे फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे. ही वेळ अशी चालू आहे की जो वेळेसोबत स्वतःला बदलू शकत नाही तो काहीही करू शकत नाही. ते जसे तुमच्याशी वागत असतील तसेच तुम्ही देखील त्यांच्याशी वागून बघा. तेव्हाच तुम्ही आजच्या दुनियेतील लोकांसोबत टिकून राहू शकता. विचार करत बसतो तो आयुष्यभर विचारच करत बसतो, आणि जो प्रयत्न करतो तो आज नाही तर उद्या नक्कीच यश वाटतो. तुम्ही कितीही यशस्वी व्हा, पण ज्याला तुमचं वाईट करायचं आहे तो वाईट करतच राहणार आहे. लोकांबरोबर बोलणं यासाठी कमी केलं आहे कारण त्यांच्याच तोंडून मी माझं वाईट ऐकलं आहे. मनापासून विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे, डोकं आपोआपच चालेल. जर तुम्ही कुणाचा सहारा बनू शकत नाही तर किमान तुम्ही कुणाच्या दुःखाचं कारण तरी बनू नका. जर तुम्ही मोक्याची वाट बघत असाल तर हे चुकीचं आहे, कारण मोका मिळत नसतो, आपल्याला बनवावा लागतो. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत कुणाला काहीच सांगू नका की तुम्ही नेमकं करताय तरी काय. यशाच्या शर्यतीत कायम टिकण्यासाठी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही, पण ज्या दिवशी तुमच्या मनातील भीती जाईल त्या दिवशी तुम्ही सर्व काही करू शकता. जर तुमच्याजवळ पैसा असेल तरच तुम्हाला दुनिया विचारेल, नाहीतर आपली माणसं देखील आपल्याला ओळख दाखवत नाही. जीवनात कधीही उदास होऊ नका, कारण ही जिंदगी एका क्षणात बदलली जाऊ शकते. विचार करणं खूप मोठी गोष्ट नाही, तर काहीतरी करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण विचार करण्यात आणि तो अस्तित्वात आणण्यात खूप मोठा फरक आहे. जिथे खोटं बोलून कुणाची तरी मदत होऊ शकते किंवा कुणाचा तरी जीव वाचू शकतो, त्या ठिकाणी खोटं सर्वात मोठं असू शकतं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा हरण्याची भीती असते. कधी कुणाला सहजपणे अवेलेबल राहू नका, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजतील. ज्या दिवशी कुणी एखादी व्यक्ती तुमची सवय बनून जाते त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते. हे परमेश्वरा, तू नक्कीच मला एकटं ठेव, पण अशा लोकांना कधीच मिळवू देऊ नकोस जे खेळ खेळून निघून जातात. चुका, आयुष्यात खाल्लेली ठोकरे मनुष्याला खूप काही शिकवून जातात. कधीच एका भेटीवर विश्वास ठेवू नका, कारण या दुनियेत गरज नसेल तर लोक वर्षानुवर्ष जपलेली नाती देखील विसरून जातात. ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमंड कुठला, आणि ज्यांना घमंड आहे त्यांना ज्ञान कोणतं. कोण आपला आहे आणि कोण परका आहे हे या वाईट वेळेने मला दाखवून दिलं आहे. आता तर आपलीच माणसं धोका द्यायला लागले आहेत, दुश्मन तर लांबची गोष्ट आहे. या दुनियेत सर्वात वजनदार मतलब आहे. मतलब झाल्यावर मोठ्यातील मोठं नातं देखील हलकं होऊन जातं. काय करणार आता माझ्याजवळ येऊन, मला सारखा सारखा अनुभव देऊन तुम्ही मला गमावून बसला आहात. ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच आपला सर्वात जास्त फायदा घेते, कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी काय आहे हे माहिती असतं. इतकं समजदार बना की कुणाला तरी सहज माफ कराल, पण इतके मूर्ख बनू नका की आपल्याला धोका देणाऱ्यांवर पुन्हा तुम्ही विश्वास ठेवून बसाल. जर कोणी समजूनच घेत नसेल तर त्याला समजावून सांगण्याची काय गरज. जर कुणी मानतच नसेल तर त्याला मनवण्याची देखील काय गरज. ज्या नात्यात एकमेकांना एकमेकांची कदर नसेल तर त्या नात्यांना जबरदस्ती खेचून आणण्याचा प्रयत्न करू नका. जिंकणं कुणासाठी आणि हरणं कुणासाठी, आयुष्यभराच्या या तक्रारी कुणासाठी.
ज्याच्याकडे जे आहे ते पुन्हा येणारच आहे आणि पुन्हा जाणारच आहे. मग मनुष्याला इतका अहंकार कशासाठी? खऱ्या मनाने कोणत्या तरी गरजू व्यक्तीला मदत करून पहा आणि मग मनाला शांती नाही भेटली तर सांगा. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या, कारण ते आज जरी थांबले तरी उद्या जाणारच आहेत. काहीतरी असं बोला की आम्हाला माहीत पडेल की तुम्ही आमचे आहात. कुणाला तरी इग्नोर करण्यात आणि बिझी असण्यात खूप मोठा फरक आहे. ज्यांना स्वप्न बघायला आवडतात त्यांना रात्र खूप छोटी वाटते आणि ज्यांना ती स्वप्न पूर्ण करायची असतात त्यांना दिवस खूप छोटा वाटतो. सुंदरता यात नाही की आपण कसे दिसतो, तर सुंदरता यात आहे की आपण इतरांशी कसे वागतो. मला कमजोर समजण्याची चुकी करू नका. मला प्रेम आणि वार वेळ आल्यावर कसं करायचं हे चांगलंच माहिती आहे. शांतता कोणत्याही कारणाशिवाय असू शकत नाही, तर काही दुःख अशी असतात जी आपला आवाज देखील काढून घेतात. चेहरा साफ, दिल में दाग, मुंह पर आप और दिल में साफ, फक्त हेच या दुनियेचं सत्य आहे. वेळेवर बदलण्यातच आपली स्वतःची भलाई आहे, कारण वेळेने बदलायचं ठरवलं तर आपल्याला खूप जास्त त्रास होईल. आजच्या दुनियेचं एक सत्य राहिलं आहे. ज्यांच्याजवळ पैसा आणि पद असेल त्यांच्यासोबत दुनिया चालेल. आजच्या दुनियेत एक सत्य राहिलं आहे. ज्याच्याजवळ पैसा आणि पद असेल त्याच्यासोबत दुनिया चालेल. मग तुम्ही कितीही घाणेरडे काम करा, तुम्ही कितीही वाईट वागा, तुम्ही कितीही चुका करा, पण तुम्ही बरोबरच असाल, कारण तुमच्याकडे पैसा असेल. हे कलियुग आहे साहेब. वाईट व्यक्तीबरोबर वाईट नाही झालं तरी चालेल, पण चांगल्या व्यक्तींबरोबर नेहमी वाईटच होतं. काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी नाती जोडतात आणि स्वार्थ साधून झाला की नाती तोडतात. त्यामुळे सांभाळून राहा. त्यांना असं वाटतं की आमच्यापेक्षा बुद्धिमान माणूस कुणीच असू शकत नाही, पण खरं बघायला गेलं तर ते स्वतः असा विचार करून त्यांच्या आयुष्याची वाट लावून घेत असतात. जर त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या. नात्यांमध्ये प्रेम चांगलं वाटतं, भीक मागणं नाही. ज्यांनी तुम्हाला दुःख दिलंय, एक दिवस त्यांना देखील दुःख मिळणारच आहे. विश्वास ठेवा, ते दुःख बघण्याचा मोका देखील तुम्हाला मिळणारच आहे. आपले तर ते असतात जे इतरांसाठी आपल्याकडे दुर्लक्ष करत नाही. जर तुम्हाला कदर करायचीच असेल तर जिवंतपणी करा. अर्थी उचलल्यानंतर आपला राग करणारे देखील रडायला लागतात. जर तुम्ही शांतपणे सहन करत राहिला तर तुम्ही चांगले आहात, आणि जर तुम्ही आवाज चढवला तर तुमच्यासारखा वाईट कुणीही नाही. प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या सीमा असतात, पण जेव्हा गोष्ट आत्मसन्मानाची येते तेव्हा ते नातं तोडलेलंच बरं. सहारा आणि अपेक्षा मनुष्याला कमजोर बनवतात. म्हणूनच स्वबळावर जगायला सुरुवात करा आणि मग बघा, या दुनियेत तुमच्यापेक्षा सुंदर तुमच्यासाठी कुणीही असू शकत नाही. किस्मत आणि आपल्या माणसांचा काही भरोसा नसतो, कारण या दोन गोष्टी कधीही पलटी खाऊ शकतात. ज्यांचं मन शांत आहे, ज्यांचं मन नरम आहे, ती लोक लगेचच रडतात, लगेचच रुसतात, पण ती लगेचच मानून देखील जातात. मी ऐकलं आहे, अशी लोक परमेश्वराला खूप आवडतात. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये. आपल्याकडून फक्त एक चुकी होते, आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो.